महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र सरकारातील एक मंत्री जो जबाबदार कृषी मंत्री आहे, त्या कृषी मंत्र्यांनी वारंवाररित्या शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे। परवा सुद्धा एका कार्यक्रमात बोलताना या माणिकराव कोकाटे नावाच्या मंत्र्यांनी आज शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा विषय होता, निवडणुकीच्या अगोदर ह्या सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो आश्वासन दिलता, परंतु कर्जमाफी तर केलंच नाही, परंतु त्या शेतकऱ्याच्या जे जखमा आहेत त्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम या सत्ताधारी पक्षातील एक सरकारातील मंत्र्यांनी केलेलं आहे। माणिकराव कोकाटे, तुम्हाला एवढं सांगतोय की तुम्हाला शेतकऱ्याचं जर कर्जमाफी करायचं नसेल तर त्यांच्या जखमा करू नका, त्यांना वेदना देऊ नका। कारण तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलं तर मुलांचे लग्न करतील, मुलीचे साखरपुडा करतील। मला सांगा, तुम्हाला मुलगा, तुमची मुली, तुम्हीच लग्न करत नाही का? तुम्ही साखरपुडा करत नाही का? कारण एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची तुम्ही चेष्टा करताय। हे कुठली तुम्हाला मर्दानगी आली? कारण हे सत्तेचा माज आहे तुम्हाला, कारण तुम्ही एकदा बोलले नाही, वारंवार शेतकऱ्यावरती तुम्ही बोलताय। तर आमची एकच मागणी आहे, या कृषी मंत्री कोकाटेंचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधून हकालपट्टी केला पाहिजे। माफीनामा वगैरे मागून चालणार नाही। जर सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, साहेब तुम्ही चाणक्य आहेत, तुम्ही हुशार आहेत, तुम्ही कर्तव्यवान आहेत, तर तुम्ही अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या माणिकराव कोकाट्यासारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या माणिकराव कोकाटेला आम्ही फिरू देणार नाही।